महाराष्ट्र नवनिर्माण सेना व हेल्प रायडर यांच्या संयुक्त विद्यमानं बालगंधर्व चौकात नागरिकांच्या दुचाकीला मोफत संरक्षण जाळी बसवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे। या उपक्रमाद्वारे 1100 दुचाकींना जाळ्या बसवण्याचा संकल्प प्रशांत कनोजा यांनी केला असून पहिल्या दिवशी 378 दुचाकींना सुरक्षा जाळी बसवण्यात आली। त्यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाचे स्वागत केले। प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले। नवीन वर्षाची सुरुवात मकर संक्रांत या उत्साहाने होते। सध्या पुणे शहरात लहान मुले व तरुणही पतंग उडवण्यात मग्न आहेत, पण याच मंडळींना पतंग उडवताना आपला आनंद व अति उत्साहात नायलॉन मांजामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे। सध्या बाजारात सर्रास विक्री होणाऱ्या नायलॉन मांजामुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव धोक्यात आले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी नरेंद्र तांबोळी, विनायक कोतकर, धनंजय दळवी, केतन डोंगरे, प्रवीण कदम, गौरव दांगट, अभिजित देशमुख, सुबोध घोडके, प्रथमेश वनमोरे, मयूर शेवाळे, अविनाश वाघमारे, हेल्प रायडरचे प्रवीण पगारे, बाळासाहेब धमाले, विनायक मुरुडकर, सुरेश पोद्दार, संतोष कदम, शंकर माळुंगे, संदेश परदेशी, सागर इंगळे, संतोष पोळ, निलेश चांडगे, प्रकाश रणदिवे आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हेल्प रायडर त्याचे प्रमुख प्रशांत कनोजा यांच्या वतीने या ठिकाणी ज्या गाड्यांच्या मांजांमुळं अनेकांचे मृत्यू होतात, पुणे शहरात, नाशिकला झालं, भिवंडीला झालं आणि आज औरंगाबादला पण घटना घडलेली। मला वाटतं 2018 साली सकाळ वृत्तपत्र समूहाच्या मार्केटिंगच्या विभागाच्या प्रमुख सुवर्णा मुजुमदार यांचाही त्याकडे देहांत झालं होतं आणि त्यांचा त्या जीव गेला होता। या सगळ्या विषयावरती आज जागरूकता यावी आणि नागरिकांचं संरक्षण व्हावं जीवाचं, म्हणून या ठिकाणी मनसेच्या वतीने या गाड्यांना अशा प्रकारचे आम्ही तारा बांधून देतोय, ज्यामध्ये अनेक नागरिक या ठिकाणी स्वतःची गाडी घेऊन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या तारा बांधून घेतात। हा मनसेचा या ठिकाणी आणि हेल्प रायडरचा उद्देश आहे। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, संक्रांत सण आहे। संक्रांत सणाच्या निमित्तानं लोक पतंग उडवतात, सगळे पतंग बरेच जण घरावरती उडवतात, पण पतंग ही कटून नंतर रस्त्यावरती वगैरे येते। रस्त्यावर आल्यानंतर त्याचा जो बारीक मांजा आहे तो लोकांना दिसत नाही। असे बरेच ॲक्सिडेंट होतात की त्याच्यामध्ये गळा कापला आहे, काही मुलांचा, लोक टू व्हीलरवरती स्पीडमध्ये जोरात असतात। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे जनजागृती म्हणून एक लोकांसाठी आम्ही अशा तारा बांधतोय गाडीला, टू व्हीलरला, की जेणेकरून जरी चुकून कोणाच्या गाडीपुढे मांजा आला, काय आला, तर त्याला ते इजा होऊ नये आणि ॲक्शन होऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे हा लोकोपयोगी कार्यक्रम आज आम्ही बालगंधर्व चौकामध्ये करत आहोत। नमस्कार, मी बाळासाहेब धमाले, पक्षी प्राणी मित्र। गेले 10 ते 15 वर्षापासून मी पक्षी वाचवण्याचं काम करतो आहे। मी आता 1000 ते 1500च्या वर पक्ष्यांना जीवदान दिले। तुमची संक्रांत आहे, तुमचा सण गोड आहे, पण त्या पक्ष्यांना मुख्य जीवांना कळत नाही, माणसाला कळतं। पुणेकर सगळे समजूतदार आहे। तुम्हाला एक हात जोडून नम्रतेची विनंती आहे, तुम्ही पतंग उडवा, पण कृपा करून चायनीज किंवा नायलॉन मांजा वापरू नका।